हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदीचा लुक चेंज झाला आणि आपल्या सगळ्यांना आवडतो आहे. पण तो लुक चेंज मागचं कारण कोण आहेत ते या दोघी आहेत. म्हणजे सध्या रंजक येत असेल मालिकेला ते या दोघींमुळे. खूप स्वागत वृंदा आणि माधवी. कसे आहात तुम्ही दोघी? अरे आम्ही मस्त मजेत, खूप छान. म्हणजे मी असं म्हणते की सोशल मीडियावर जे प्रोमोज आम्ही बघतोय ना त्याच्यामध्ये वृंदाची चर्चा आहे. म्हणजे किती वाईट वागणार आहेस तू अजून आनंदीसोबत. वृंदा, काय म्हणायचं आहे तुला? काय सांगाल त्याबद्दल? अरे बापरे, काय सांगू मी. निगेटिव्ह कॅरेक्टर मला हे पूर्णपणे ब्लॅक ज्याला आपण म्हणतो ना, ग्रेची बिलकुल पण शेड नाही. ह्याच्या आधी पण मी निगेटिव्ह केलेले आहेत, परंतु त्याला थोडं ग्रे शेड्स असायच्या. म्हणजे ते कुठेतरी त्यांचा चांगुलपणा पण असायचा. पण हे म्हणजे पूर्णपणे काळा आहे हे कॅरेक्टर, ब्लॅक आहे, पूर्णपणे विलन. तर ते करायला मला गंमतही येते, चॅलेंजिंग पण आहे माझ्यासाठी खूप. कारण मी खुद्द अश्विनी म्हणून अजिबातच तशी नाही आहे आणि बघतो बिहाइंड द सीन. आणि त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी स्वतःला कन्व्हिन्स करून आधी घ्याव्या लागतात की हां अच्छा अशा पद्धतीने छळायचं आहे, अशा पद्धतीने बोलायचं आहे मला हे. कारण मी स्वतः अश्विनी म्हणून कधीही फटकन असं बोलत नाही कोणालाही. मी 100 वेळा विचार करून बोलेन आणि आधी समोरच्याचं मन दुखावेल का माझ्या बोलण्याने ह्याचा मी विचार करते 100 वेळा आणि मग ते बोलते. मग इथे म्हणजे ही छळालाच बसली आहे बाई. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे आणि स्वतःलाच कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ते मला कन्व्हिन्स होणार नाही तोपर्यंत ते मी प्रेक्षकांपर्यंत कन्व्हिन्सिंगली करू शकणार नाही. त्यामुळे तो माझ्यासमोर खूप मोठा चॅलेंज आहे. अर्थातच सगळ्यांची मदत मिळते मला त्यासाठी. सगळेजण मला खूप मदत करतात त्यासाठी. दिग्दर्शक असू देत, क्रिएटिव्ह असू देत, माझे सहकलाकार असू देत, ताई असू देत. तिचा आज इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ती अधूनमधून त्यामुळे काही गोष्टी शिकवत असते, सांगत असते. ते मला जितकं जमतं तितकं मी घेऊन पुढे जात असते. त्यामुळे आहे छळ. लोकांना जर राग येत असेल तर मी विनंती करते, पावतीये पण कामाची आपण असं म्हणूया. हो आय नो. मला असं वाटेल लोकांना राग येत असेल तर येऊ देत. माझी अशी त्यांना विनंती की प्लीज माझा राग करा. त्यामुळे असं आहे. अगदी. पण मालिकेत तरी आनंदीचा लुक चेंज झालाय, पण सासूबाईंना किती आवडला तिचा नवीन लुक, त्याबद्दल काय? मला आता ती आवडायला लागली आहे. म्हणजे असं जसे तुम्हाला सीन्स बघायला मिळतील की ती ज्या पद्धतीने माझ्याशी वागते ते मला आवडतं आहे. आणि दिसते तर सुंदरच, सगळ्यांना माहिती आहे. तशी ती खूपच स्वभावाने चांगली आणि मी स्वभावाने खूप चांगले, म्हणजे आजसुद्धा स्वभावाने खूप चांगली आहे सुद्धा. फक्त ती आणि ही आम्ही दोघी खूप अशी घनिष्ठ आहोत आणि खूप सांभाळून घेणाऱ्या इतके वर्षांचं आमचं नातं आहे. त्यामुळे मी सतत हिचं ऐकत असते आणि मला घर सगळं बांधून ठेवायचं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की वृंदाने कुठे दुखवू नये किंवा वृंदाला त्रास होऊ नये. त्यामुळे एक मुलगी गेली तर चालेल की, असा एक ॲटिट्यूड होता आता. पण आता मला असं वाटतं की माझ्या मुलाचं जर सुख असेल ह्याच्यात तर मग मला विचार करायला हवा. म्हणून मग आता तिला एक संधी देतोय आम्ही की कसं होईल काय असं. आम्ही तिला जरा चॅलेंज केलंय की दाखव तुझी योग्यता ॲज अ सून म्हणून. आम्ही आता ऑफ कॅमेरा बघतोय सगळं बसून, तेव्हा असं वाटतं अरे बरंच काही ड्रामा घडणार आहे आता अपकमिंग एपिसोड्समध्ये. पण ऑफ कॅमेरा तुमचा बॉन्ड इतका कमाल आहे ना की तुम्ही कट झालं की तुम्ही लगेच कॅरेक्टर चेंज. कसं आहे म्हणजे बॉन्डिंग? आणि सार्थक तर तुमचा लाडका आहे ऑफ कॅमेरा. हो खूपच. म्हणजे आम्ही सगळेच प्रेमात आहोत सार्थकच्या. कारण सार्थक खरंच खूप गुणी मुलगा आहे, खूप ओबिडियंट आहे, खूप केअरिंग आहे, आमची काळजी वाहणार आहे, काळजीभाऊ सरकार. हो, आम्ही त्याला काळजीभाऊ सरकार म्हणतो. आणि खूप म्हणजे आमचं सगळ्यांचंच बॉन्डिंग खूप छान आहे. इव्हन आनंदी, हा म्हणजे मी वृंदा आणि मी तर आम्ही सतत एकत्र जातो, एकत्र येतो. आणि तुमच्या सध्या सीन्स पण जरा तसे इम्पॅक्टफुल आणि एकदम पॉवरफुल सुरू आहेत, जे सगळं क्लायमॅक्स आणतात पूर्ण सिरियलला. तर एक आनंदीला कॉम्प्लिमेंट म्हणून आज सासूबाई काय सांगतील ऑन कॅमेरा? ती खूप चांगली आहेच, आनंदी आहे आणि माझ्या घरचं सगळं ती खूप चांगलं करते. असंच तिने करत राहावं आणि हळूहळू वृंदाचंही मत बदलावं अशी माझी खूप इच्छा आहे. होईल की नाही मला माहीत नाही, शक्यच नाही. पण तरी नाहीये आता. ते अजून जास्त छळायला सुरुवात होणार आहे माझी. पण आता कारण मी जराशी झुकते तिच्या बाजूने, त्यामुळे ही अजून जरा इन्सिक्युअर होऊन जास्त करायला लागली आहे. पण दॅट इज ऑब्व्हियस. पण आनंदीने असंच राहावं अशी माझी इच्छा आहे. फक्त फार रडूबाई करू नये, सगळं व्यवस्थित घर ऑफिस सगळं हँडल करून
करावं. काही काही गोष्टी नाही पटत, पण ठीक आहे ते. यशोदाताई, इतक्या वर्षांची म्हणजे इतका एक्सपिरियन्स आहे, अनेक मालिकांमध्ये नेगेटिव्ह रोल केला आहे, पण ह्याही मालिकेसाठी जे आपलं नेगेटिव्हसाठी विचारण्यात येते ना, आपण एक असतो की अरे खूप नेगेटिव्ह केला, तर थोडंसं काहीतरी पॉझिटिव्ह मिळावं. पण तुमचा अप्रोच कसा होता सुरुवातीला जेव्हा तुम्हाला विचारले? मी ह्याच्या आधी निगेटिव्ह केल्यात, पण मी म्हटलं तर तुला तसं सांगितलं तसं त्या पूर्ण निगेटिव्ह नव्हत्या, ब्लॅक नव्हत्या, त्या ग्रे होत्या. आणि मी सपोर्टिंग विलन कॅटेगरीमध्ये होते, मुख्य विलन नव्हते. आणि इथे म्हणजे मुख्य विलन कॅटेगरीसाठी मला त्यांनी फोन आला होता. तर मी हो म्हटलं. एकतर मला करून बघायचंच आहेत सगळ्या प्रकारची कामं. आणि मला सकारात्मक म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह रोल म्हणतो तसाही रोल मला करायला आवडेल. पूर्वी मी केलेत नाटकातनं वगैरे, पण आत्ता अलीकडे सिरियल्समधनं नाही केलेले मी. पण निगेटिव्ह हा आउट अँड आउट निगेटिव्ह आहे, तर मजा येते. ते सोपं नाही आहे. म्हणजे इतका तिचा प्रेमळ स्वभाव आहे आणि ती पण केवळ चांगली ॲक्ट्रेस आहे, म्हणजे अप्रतिम ॲक्ट्रेस आहे म्हणून ते सगळं जमतं. इतकं कन्व्हिन्सिंगली करणं. हो, एका सेंटेन्समध्ये अख्खी एनर्जी जाते आपली. जेव्हा आपण नेहमी तोडफोड मारामारीवाले सीन्स असतात तर ते करायला एनर्जी खूप जाते. आणि ती एन्जॉय करते. ती एन्जॉय करते, मजा येते मला करायला. एन्जॉय करतं, त्यामुळे प्रश्नच नाही. आणि ते खरंच चांगली कास्टिंग झालेली आमच्याकडे. आणि बेसिकली शी इज ब्रिलियंट ॲक्टर. अरे थँक्यू ताई. पण आता आम्ही ट्रॅक जे बघतोय ज्याच्यामध्ये आनंदी ऑफिस आणि घर ह्याच्यामध्ये जरा अडकली आहे, पण आजच्या ज्या महिला आहेत त्या दोन्ही सांभाळत आहेत. तर आता मला असं वाटतं की अपकमिंग एपिसोड्समध्ये सासूबाई पूर्णपणे तिच्या साईडनी जाणार का, ह्याबद्दल एक काय स्निक पीक द्यायला आवडेल आम्हाला? नाही, वेळ लागेल. नाही, थोडा वेळ लागेल. आणि हा आमचा ड्रामा तुम्ही बघत राहावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे मी काही चुगली किंवा पेपर फोडणार नाही. आता पेपर फोडू नकोस. आत्ता पेपर नाही फोडणार, नंतर बघू. पण ॲज अ बाई म्हणून आम्हाला दोघींनाही ॲज अ स्त्री म्हणून वृंदाचं जे मत आहे, वृंदा ह्या कॅरेक्टरचं जे मत आहे ते आम्हाला दोघींनाही पटत नाही. ॲज अ स्त्री म्हणून बघते की तुम्ही अरे यार म्हणजे ऑफिसला नाही जायचं, घरी थांबायचं आणि घरचं सगळं करायचं, हे आम्हाला दोघींनाही स्त्री म्हणून न पटणार आहे. पण माझं कॅरेक्टर आहे आणि ते जे सीन्स आलेत ते कन्व्हिन्सिंगली करणं हा माझा जॉब आहे. सो मी ते करण्याचा प्रयत्न करते. आता बघू प्रेक्षकांना कसं आवडतं म्हणण्यापेक्षा कितपत माझा राग येतोय. लेट्स सी. हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे, कारण का अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. तर बघत राहूया आपण मालिका. आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. ॲज युजल मजा आली खूप. आम्हाला पण. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.